कशी टाकी देऊ शकत तुम्ही दुसरं टाकी दिले ना, कोणाला टाकी दिली माझ्या मी? समोर दिले ना, आम्ही 4-5 ज्या लोकांचं बुकिंग होतं त्यांना मी दिलेलं तुमच्या आहे. ओळखीचे ना, तुम्ही ज्या टाकी लोकांचं दिलेलं आहे. बुकिंग होतं मी त्यांनाच टाकी दिलेलं आहे. सकाळी तुम्ही टाकी दिलेलं आहे. तुम्हाला लाजा वाटली ना भडव्या हो लोकांना द्यायला 2 पैसे जास्त भेटले का लगेच तिकडं टाकी. कोपरगाव शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने 7 मार्च 2026 रोजी सकाळी भारत गॅस एजन्सीवर धडक मोर्चा काढण्यात आला. गॅस सिलेंडर बुकिंग करूनही वेळेत टाकी मिळत नसल्याने आणि नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. नागरिकांना पहाटेच झोपेतून उठून गॅस एजन्सीवर यावे लागत असल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांनी बुकिंग करून 8 ते 10 दिवस उलटूनही गॅस टाकी मिळत नसल्याची तक्रार केली. या पार्श्वभूमीवर मनसे शहराध्यक्ष सतीश काकडे यांनी एजन्सीतील व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांना जाब विचारला. यावेळी सतीश काकडे म्हणाले की आमचा त्रास आम्ही सहन करू, मात्र सर्वसामान्य नागरिकांना त्रास झाला तर हे कार्यालय पुन्हा येथे दिसणार नाही. कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा वाढला असून नागरिकांचे फोनही घेतले जात नाहीत, त्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच त्यांनी इशारा देत म्हटले की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्टाईल आंदोलनाला बळी पडायचे नसेल तर अशी चूक पुन्हा सहन केली जाणार नाही. सर्व ग्राहक नागरिकांच्या वतीने भारत गॅस एजन्सीला कडक इशारा देण्यात आला. या आंदोलनात मनसे शहराध्यक्ष सतीश काकडे, तालुका अध्यक्ष नवनाथ मोहिते, हिंदू सम्राट संघटनेचे संस्थापक बापू काकडे, संजय जाधव यांच्यासह अनेक मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजसाहेबांच्या आदेशाप्रमाणे गरिबांना जर त्रास होत असेल, भारत गॅस यांचा त्रास चालू झालेला आहे. मी झोपलेला असताना जो लोकांचे फोन येत असताना मी स्वतःला मला इथे यावं लागलं. हे फोनसुद्धा उचलीत नाही. यांनी दुसऱ्यांना 2 पैसे वाढवा घेऊन लोकांना गॅस द्यायला तयार आहे. मी 8 दिवसापूर्वी यांना फोन करून सांगितलं होतं का साहेब लोकांना त्रास देऊ नका, मला यायला लावू नका. तरी आज मला इथं यावं लागलं, यांना भांडावं लागलं. या हरामखोर डुप्लिकेट लोकांना पैसे जास्त देऊन या टाक्या देते ते. आणि राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की जर जनतेला त्रास होत असेल तिथं आंदोलन केल्याशिवाय शांत बसायचं नाही. आणि मी साहेबांना फोन केला होता. त्या साहेबांनी मला मोबाईलवर सांगितलं दुसऱ्या दिवशी तुझ्या घरी म्हणजे माझ्या कार्यकर्त्याच्या घरी टाकी जाईल. तर त्याला 8 दिवस झाले तरी त्याला इथले फोनसुद्धा उचलीत नाही आणि टाकी सुद्धा मिळालेली नाही. आता आंदोलन केल्यावर टाकी लगेच घरी जाणार म्हणजे गोरगरिबांनी करायचं का? हां, याला लाजला वाटल्या पाहिजे. फोनसुद्धा उचलीत नाही आहे. जर इथून पुढं जर असा प्रकार चालू राहिला तर हे ऑफिस राहणार नाही. गुन्हे घ्यायला मी तयार आहे, माझे कार्यकर्ते तयार आहे. तडीपारी झाली तरी चालेल. 2 वेळेस तडीपारी झालेली पक्षासाठी, आता पण झाली तर हरकत नाही, पण ऑफिस फोडल्याशिवाय राहणार नाही. हे जर हे दुसऱ्या दिवशी जर होतं पुन्हा 8-10 दिवस झालेले. आमदारांनी मिटिंग घेतली का आता इथून पुढं कोणालाही त्रास होणार नाही, गॅसचा प्रॉब्लेम येणार नाही. मग ती मिटिंग गेली कुठं आणि यांच्यावर अधिकार तुमचा राहिलेला नाही का? ह्यो आमदाराला माझा प्रश्न आहे, तहसीलदारला माझा प्रश्न आहे का यांना टायमिंगवर गॅस का भेटत नाही? HP मधून भेटतं, भारतमधून का नाही भेटत? जर इथून पुढं जर तसा प्रकार झाला तर आत्ता तर शांतते पद्धतीने झोपेतून उठून आलेलो आहे मी. आणि जर कार्यकर्ते घेऊन आलो तर ऑफिस राहील म्हणून याची गॅरंटी काही राहत नाही. आणि माझ्यावर गुन्हे झाले तर मला नवीन नाही, माझ्यावर 25-25, 30-30 केसेस आहे. मी तडीपारी भोगलेले. तर साहेबांना विनंती केलेली बाबा गरीब लोकांना त्रास देऊ नका. त्यांची बुकिंग असेल त्यालाच द्या. आम्ही म्हणत नाही तर बुकिंग नाही बळच द्या, तसा पण प्रकार नाही. तुम्हाला इकायचे तर इका, तुम्हाला पोट भरायचे भरू द्या, आम्हाला काय म्हणणं नाही. पण लोकांना त्रास होऊन देऊ नका. तुमचे कर्मचारी काय झकमारी द्या, मी सगळं तुम्हाला मोबाईलमध्ये घेऊन तुम्हाला दाखवी. जय हिंद, जय महाराष्ट्र.